नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणखीन एक नवीन फारच कमी तेलामध्ये बनणारी चविष्ट अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही आधी कधी नाही बनवलेली असणार ना खाल्ली असणार. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही ते तांदूळ पिठाच्या जागी बारीक रव्याचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. आणि आता या सर्व साहित्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये ही सगळी पेस्ट घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी ते थंड तेलाचा वापर केलेला आहे. आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे आहे. आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये हे बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे सगळे बॅटर जे आहे ते ओतायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावरती गार्निशिंग करायची आहे. तर त्यासाठी मी ते गोल आकारामध्ये कट केलेले टोमॅटो घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बटाट्याचा पण वापर करू शकता, नाहीतर दुसऱ्या कोणत्याही भाजीचा वापर करू शकता. तर आता आपल्याला गोल आकारामध्ये हे सगळे टोमॅटो याच्यावरती ठेवायचे आहेत. त्यानंतर याच्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि हे जे बॅटर आहे ते 10 मिनिटांपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता इथे हे 10 मिनिट झालेले आहेत. आणि हे बॅटर आता व्यवस्थित शिजले आहे. त्यानंतर हे बॅटर जे आहे ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स आणि 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही ते रेड चिली फ्लेक्सच्या जागी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता ही फोडणी आपल्याला या रेसिपीवरती व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तर मी ते या रेसिपीवरती ही फोडणी व्यवस्थित लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला आता ही रेसिपी त्रिकोणी आकारामध्ये कट करायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने या तांदूळ पिठाची एक वेगळ्या पद्धतीची कमी तेलाची रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही ही अशीच पण चहा या कॉफीबरोबर देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.